विधानसभेमध्ये आज मालेगावचा मुद्दा चांगलाच गाजला। नराधमाला फाशीची शिक्षा होणार का असा सवाल आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केला। तर उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला नको अशी मागणी आमदार ज्योती गायकवाड यांनी यावेळेला केलेली आहे। अध्यक्ष महोदय 16 नोव्हेंबर 2025 ला मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहित नाही, अशा मुलीचा तारेने गळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधमाने तिचा खून केला। की त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला ज्यावेळेस त्या यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची परिस्थिती मी या सभागृहामध्ये शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही। इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली होती। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला खरं तर असं म्हटलं पाहिजे, कायद्यात बसत नाही, परंतु ह्या नराधमाला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याचा खरं तर मुर्दा गाडला पाहिजे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। या ठिकाणी सदर खटला जलद गतीने न्यायालय वर्ग करण्याबाबत महाप्रबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना विधी व न्याय विभागाच्या वतीनं 3 डिसेंबर 2025 रोजी विनंती देखील करण्यात आलेली आहे। अशा अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार करतात, त्यांच्यावर बलात्कार करतात, अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याच्याकरता कायदा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार का? तर शक्ती कायदा त्यातल्या सुधारणा करून या अशा नराधमांना तात्काळ फाशी देण्याकरता सुधारित शक्ती कायदा कधीपर्यंत या सदनासमोर आणणार, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल। आणि ह्या चर्चेमध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी जो मुद्दा मांडला की फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे, पण इथे जे सरकारी वकील दिलेत उज्ज्वल निकम साहेब, ते जे आहे ते खासदार आहेत, त्यामुळे ते ह्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकत नाही। कारण आपण आमदार आहे, आपल्याला माहिती आहे की किती आपण बिझी असतो, त्यामुळे तो वकील आहे तो चेंज करावा। कारण कोणत्याही स्त्रीवर जो अन्याय झालाय, आपण त्यांना न्याय द्यायचं म्हणतोय, तर न्याय हा वेळेत मिळाला नाही तर तो अन्याय ठरतो आणि त्याच्यामुळे वकील बदलावे आणि तिला लवकरात लवकर त्याचा न्याय मिळावा। उज्ज्वल निकम साहेबांशी लगेच त्या ठिकाणी बोललो। ते सोलापूरला होते, त्याआधी म्हणत होते मला थोडा वेळ कमी आहे, दुसरं कोणी द्या, आपण सगळ्यांचं म्हणतो नाही त्यांनाच द्या। मी स्पीकरवर फोन लावलेला होता, मग त्यांनी सांगितलं त्यांना द्या, म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला करावंच लागेल। मग त्यांनी त्याला होकार दिला। नंतर माननीय मुख्यमंत्री मोदींशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि म्हणून आपण उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी दिलं। पोलीस चौकी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी 5 लोकांची टीम त्या ठिकाणी दिली, ती कंटिन्यू त्या ठिकाणी केली। बांधकामे आपण त्या ठिकाणी पोलीस चौकीचं त्या ठिकाणी करतोय। फास्ट ट्रॅकमध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींशी मी त्या ठिकाणी बोललो, त्यांनी होकार दिलेला आहे आणि हे सगळं आपण मान्य केलेलं आहे आणि त्याच्या पालकांच्या आणि पूर्ण गावकऱ्यांच्या मंडळावरून केलेलं आहे। उज्ज्वल निकम जे आहेत ॲडव्होकेट, त्यांची निवडणूक आपण त्याच्या सांगण्यावरून केलेली आहे। आता आपण म्हटलं त्याला बदलून टाका, म्हणजे अजून काहीतरी नुसते विसंगती तयार होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।